माहिती आहे भाग्यश्री आणि तिच्या 6 महिन्याच्या मुलीची। पेनूर जिल्हा परभणी गावामध्ये 28 वर्षाची भाग्यश्री वानखडे शांत स्वभावाची, साध्या विचारांची आणि कुटुंबासाठी जीव तोडून जगणारी स्त्री म्हणून ओळखली जात होती। ती गावातलीच एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबामध्ये सासरी गेली। तिचं आयुष्य फारसं गाजावाजा नसलेलं पण माणुसकीने भरलेलं होतं। तिच्या डोळ्यात नेहमी आपल्या नवऱ्याचा आधार आणि सासरचं घर, भविष्याबद्दलची स्वप्न असायची। पण या स्वप्नांना जेव्हा वास्तवाचं अंधारलेलं सावट लागलं तेव्हा तिच्या आयुष्यानं एक असह्य वळण घेतलं। भाग्यश्रीचा विवाह 2 वर्षापूर्वी झाला होता। सासरचं कुटुंब लहान होतं। पती, सासू, सासरे आणि नंतर तिच्या पोटी जन्माला आलेली आपली लाडकी मुलगी। सासरचं घर फार श्रीमंत नव्हतं पण आपल्यापुरतं सुख मानणारं आणि कष्ट करणारा परिवार होता। शेतातल्या उत्पन्नावर त्यांचं घर चालायचं। भाग्यश्री स्वतः देखील अत्यंत सोज्वळ आणि समजूतदार होती। संसाराची छोटी छोटी कामं करत ती घर उभं ठेवण्याचा प्रयत्न करत होती। जेव्हा तिच्या पोटी एक गोंडस कन्यारत्न जन्माला आलं तेव्हा सगळ्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली। त्या लहान जीवाच्या आगमनानं भाग्यश्रीच्या जीवनाला एक वेगळाच वळण दिलं। ती केवळ आई नव्हती, ती तिच्या लेकीसाठी संपूर्ण विश्वास झाली होती। तिनं मुलीला लाडानं चिंचोळी म्हणायला सुरुवात केली होती। आई आणि लेकरामधलं नातं सांगायला शब्द कमी पडतात। भाग्यश्री ही आपल्या मुलीसाठी जीव ओवाळून टाकणारी आई होती। मुलगी केवळ 6 महिन्याचीच होती पण त्या छोट्या जीवाला प्रत्येक श्वास भाग्यश्रीच्या काळजाशी बांधलेला होता। ती स्वतः झोपेच्या किंवा अन्नाचा, आरामाचा विचार न करता दिवस रात्र फक्त तिच्या चिंचोळीच्या सेवेत गुंतलेली होती। मात्र दुर्दैवाने ही लेक जन्मापासूनच आजारी पडू लागली। सुरुवातीला सर्दी खोकल्यासारखे किरकोळ वाटणारे आजार पुढे गंभीर स्वरूप धारण करू लागले। डॉक्टरांकडे चक्रा सुरू झाल्या। भाग्यश्री आणि तिचा पती गावोगावी मुलीच्या उपचारासाठी भटकू लागले। ज्येष्ठ डॉक्टर, खाजगी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जे शक्य होतं ते त्यांनी केलं। डॉक्टरांनी सांगितलं की मुलीला काही श्वासासंबंधित विकार आहेत, उपचार करावे लागतील पण वेळ लागेल। भाग्यश्रीसाठी हा काळ अत्यंत कठीण होता। रोज रोज रडणारी, तापाने व्याकुळ होणारी मुलगी तिच्या पुढे वेदनेने पडत होती। बाळाला गोळ्या, इंजेक्शन देताना भाग्यश्रीच्या काळीच ओरबाडलं जात होतं पण तरीही तिने हार मानली नाही। बाळ बरं होईल या आशेवर तिने सगळी शक्ती पणाला लावली। कधी नवऱ्याच्या मागे हात जोडून उपचारासाठी पैसे मागायची, कधी घरच्यांच्या ओढी नको त्या गोष्टी सहन करत तोंड दाबून घ्यायची। दिवसेंदिवस मुलीचा आजार बळावत होता आणि भाग्यश्रीची अवस्थाही 6 महिन्यापासून मुलगी सतत आजारी, रात्रभर झोप न लागणं, घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि समाजाकडून होणारी सहानुभूतीच्या नावानं चेष्टा, या सगळ्या गोष्टींनी भाग्यश्री थकून गेली होती। ती तिच्या नवऱ्याला काही बोलत नव्हती पण मनातल्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागल्या होत्या। माझ्या लेकराचं काही चुकलं नाही, मग तिला असं का व्हावं हा प्रश्न तिला सारखा छळत होता। तिच्या मनात रोज या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची धडपड सुरू होती पण त्या उत्तराऐवजी तिच्या मनात एक काळं गहीर दुःख ढग जमा होऊ लागले होते। तो दिवसही तसाच सुरू झाला। काळोखामध्ये चिंचोळीचा रडका आवाज, भाग्यश्रीचा पंखा, झोपलेलं शरीर आणि एक अजाणतेपणाचं दुसरं भविष्य। पण त्या दिवशी भाग्यश्री काहीतरी वेगळं करत होती। ती शांत होती, फार शांत। तिच्या डोळ्यात असह्यतेच्या अश्रूऐवजी एक विचित्र ठामपणा होता। पहाटेच्या सुमारास ती उठली, मुलीला जवळ घेतलं, तिनं तिला अंघोळ घातली, अंगात नवीन कपडे घातले, गालावर हलकं चुंबन घेत ती पाठीमागे वळून घराकडे शेवटची एक नजर टाकली। ती शेताच्या दिशेने निघाली। गावाजवळच्या शेतात एक विहीर होती,
खोल आणि अंधारी. तिथे पोचून तिने मुलीला घट्ट मिठीत घेतलं आणि न काही बोलता, न कोणाला जागं करता, न कोणाची मदतीची वाट पाहता तिने उडी मारली. काही वेळानं गावकऱ्यांना कळलं की विहिरीत कोणीतरी पडल्यासारखा आवाज आलाय. धावपळ झाली. गावकऱ्यांनी तातडीने विहिरीत उतरून दोघींना बाहेर काढलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. भाग्यश्री आणि तिची मुलगी दोघींचाही मृत्यू. हृदयद्रावक दृश्य, अंगावर येणारा काटा आणणारा. गावात एकच शोककळा पसरली. कुणालाच विश्वास बसत नव्हता की भाग्यश्री असं करू शकते, पण वास्तव्य तिच्या मरणाच्या रूपात समोर आलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक अरुण मुखेडकर तपास करत होते. शेजारी, नातेवाईक, गावकरी सगळेच म्हणत होते ती खूप प्रेमळ आई होती, मुलीवर जीवापाड प्रेम करत होती. काहींनी म्हटलं शक्यता ती स्वतः आत्महत्या केली नसती, पण मुलीला मागे ठेवणं तिला शक्य वाटलं नसेल, म्हणूनच तिच्या लेकराला घेऊनच ती गेली. या चर्चा त्या साऱ्या दुःखाच्या गर्तेत उभी राहिली होती. ही घटना केवळ एका आईच्या आत्महत्येची नाहीये, ती समाजाच्या अपयशाची आहे. भाग्यश्री सारख्या मातांना वेळेवर समुपदेशन, मानसिक आधार, आरोग्य सेवा मिळाली असती तर कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती. मुलीच्या सततच्या आजारपणानं आणि उपचारानं थकलेल्या मनाला कोणीतरी समजून घेतलं असतं तर तिच्या वेदनांना कोणी वाढ दिली असती तर कदाचित आज ती जिवंत असती. ही कहाणी आपल्या सर्वांच्या डोळ्यात प्रश्न विचारते. आई अस्वस्थ झाली तेव्हा आपण कुठे होतो? भाग्यश्री गेली, तिची चिंचोळीही गेली, पण त्यांच्या मृत्यूनं मागे सोडलेलं दुःख, त्यांचे हुंदके आणि त्या विहिरीच्या गाभाऱ्यात जमा झालेलं मुख आक्रंदन हे आपल्याला आजही ऐकू येतं. हे केवळ एक प्रकरण नाहीये, समाजाला हलवून टाकणारी हाक आहे. आता निदान पुन्हा दुसऱ्या भाग्यश्रीवर वेळेला मदत करूया, जेणेकरून दुसऱ्या कुठल्या भाग्यश्रीवर आत्महत्या करायची परिस्थिती ओढावू नये. या घटनेतून आपण काय शिकावं तर दुःख फक्त दिसतं तितकंच नसतं, त्यात खोलवर जळत असतं. मानसिक आरोग्य हे शरीराच्या आरोग्या इतकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या वेदना, अस्वस्थता, चिंता यांना गांभीर्याने घ्या. वेळेवर समुपदेशन आणि माणुसकीने दिलेला आधार अनेक जीव वाचवू शकतो. आई आपल्या लेकरांसाठी काय काय सहन करते हे कधीही बाहेरून पूर्ण समजू शकत नाही. तिचं भावविश्व समजून घेणं, तिला आधार देणं हे प्रत्येकाच्या जबाबदारीचं आहे. जेव्हा कोणी थकलेला, हताश दिसतो तेव्हा टीका करण्याऐवजी त्याचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी एकच प्रेमळ शब्द, एक विश्वासाची साथ कुणाचंही आयुष्य वाचवू शकते. कोणी खचलेलं दिसल्यास थांबा, बोला आणि मदतीचा हात द्या. कदाचित तुम्ही कुणाचं तरी संपूर्ण जग वाचवत असाल. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली काय प्रतिक्रिया आहे? मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवनवीन लेटेस्ट अपडेट माहिती टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही. त्यामुळे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच लेटेस्ट दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.